मला तुम्ही खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. 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 जे तुमच्या मनात आहे ते सगळं तुम्ही बोलून टाका. एकतर तुमचा नवरा हा असा, त्याच्याकडून तुम्हाला जे आयुष्यात सुख हवंय ते कधीच मिळणार नाही. माझ्यासारखंच तुम्ही सुद्धा प्रेमाला तळमळत आहात हे ठाऊक आहे मला. मला तुम्हाला खूप सारं प्रेम द्यायचंय. पाणी जसं पाण्यामध्ये मिसळतं ना तसं मला मिसळून जायचंय. मला तुम्ही हवे आहात. डॉक्टर काय करताय? डॉक्टर सोडा मला. डॉक्टर काय करताय? सोडा माझा हात. डॉक्टर जोपर्यंत तुम्ही मला हो म्हणत नाही ना तोपर्यंत मी सोडणार नाही. डॉक्टर काय करताय? सोडा म्हटलं तुम्हाला. डॉक्टर मला तुम्हाला सगळं सुख द्यायचं जे तुमचा नवरा तुम्हाला देऊ शकत नाही. डॉक्टर सोडा. डॉक्टर डॉक्टर तू मला नाही म्हणालीस, या डॉक्टर अजित कुमार देवला नाही म्हणालीस, या देवीला नाही म्हणालीस. तू हे तू बरोबर नाही केलंस. तू माझ्यावर हात उचललास. मला नाही म्हणालेलं, मला छिडकारलेलं अजिबात आवडत नाही. एकदा का माझ्या तोंडाला रक्त लागलं की त्याची शिकार केल्याशिवाय मी शांत बसत नाही. आणि तू मला नाही म्हणालीस. तुला मिळवण्यासाठी मी जे जे केलं ना त्या सगळ्याची व्याजासहित वसुली करेन. अगं डिंपल, तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, सांगून यायला काय झालेलं? अगं मम्मी, माझ्या पोटातले दुखत होतं ना म्हणून आले. अगं मला सांगायला काय झालेलं? मी आले असते तुझ्या संग. असं रातचं एकटं यायचं काही झालं असतं म्हणजे? ए मम्मी, मी नाही घाबरत. कशाला आले ना व्यवस्थित, मग कशाला ओरडतेस? उगाच टेन्शन घेत जाऊ नकोस. तुला नाही कळणार आईचं काळीच. तू आई झाल्यावरच कळेल. अगं तिथे कसला भारी पिक्चर होता. तू उगाच मधून आलीस. लय भारी पिक्चर होता माहितीये का? लोक का नाही, एक हिरो असतो काय माझ्यासारखा काळा गॉगल घालून आलेला असतो तो. लय भारी. हा, आणि हिरोईन आहे का नाही, हिरोईन ते का नाही गुंडांपाशी अडकलेले असते. आणि तो गुंड आहे का नाही, गुंड सेम टू सेम म्हणजे आपल्या डॉक्टरांकडे दिसत असतो. सेम टू सेम. काहीच फरक नाही. हा, आणि नंतर ती हिरोईन आहे का नाही त्या गुंडालाच लय मारती अशी धपाक. नंतर ना हिरो जातो. थांब दाखवतो. हा बघ असा जातो धपाक. आणि नंतर ना अशी उडी मारतो की ते मरतोस. हा बघ या मुडदा तुझी किरडी ढासाळली. तुझं मड बसावलं. तुझ्या पालखीचा निघाला धूर. तुझ्या माझा काय जीव घ्यायच्या माग लागलास वय? अगं आजी, मी ती दीदीला पिक्चर मधली फायटिंग दाखवत होतो. तुझं फायटिंगचं बसावलं मड. तुझी झाली बोडकी. थांब, तुझी न मी सांगतो तुझ्या ना ढुंगणावर पिक्चर काढते बघ चांगला. गेला वाटतं पडून. बरं झालं मी पिक्चर सोडून घरी आले. मंजू तिथेनं डॉक्टरांच्या कानाखाली वाजवलेली तरी बघायला मिळाली. पण असं काय झालं असणार आहे नेमकं त्या दोघात, ज्याच्यामुळं मंजू दिदीनं त्यांच्या एवढ्या जोरात कानाखाली मारली. लांब लांब श्वास घ्या. लांब श्वास म्हटलेलं कळतं का तुम्हाला? मी सांगितल्यानंतर घ्या लांब श्वास. हळूहळू सोडा.
पुन्हा घ्या. बसा. हे घ्या, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम 300 रुपये. डॉक्टर डॉक्टर पाय कडून तुमचं पाय पाय द्या मला पाय पकडू द्या. अहो एवढं भारी काम झालंय का नाही. काल तुम्ही पिक्चरची तिकीट दिली मला आणि म्हटलं जा रविनाला घेऊन पिक्चर बघायला. रविनाला घेऊन गेलो पिक्चर बघायला काल. असलं भारी वाटलंय का नाही तिला. तुम्हाला सांगतो एवढी खुश झाली की तिनं मला कालपासून एक टोमणा पण मारला नाही. अहो नुसती गोडी गुलाबात राहते हो माझ्यावर. तुम्हाला सांगतो माझं लगीन झालं का नाही सुरुवातीला ती गोडी गुलाबानं वागली होती. ती शेवटचं डायरेक्ट काल इतकी गोड वागते का नाही. माझ्या डोळ्यात असा आनंद असू येतील असं वाटते मला. सगळं तुमच्यामुळे झालं. काय नाही म्हणा डॉक्टर, तुमचं लगीन नसेल झालं का नाही तरी सुद्धा बायकोच्या मनातलं कसं वाळकायचं हे माणसानं तुमच्याकडनं शिकलं पाहिजे. हा बजा, मी डॉक्टर आहे. या क्लिनिक मध्ये मला पेशंट तपासायचे असतात. बाकीच्या फालतू गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळ नाहीये. अहो फालतू गोष्ट नाही, महत्वाची गोष्ट आहे. आवरलंय आता तुमचं लगीन झालं नाही म्हणून तुम्हाला कळणार नाही. अहो जगातले सगळे नवरे इथे दवाखाने मोर लाईन लावतील तुमच्या. आणि पेशंट तपासल्यावर तुम्हाला फीचे पैसे देतो का नाही त्याच्या डबल नाही टिबल नाही चौबल पैसे देतील. तुम्हाला सांगतो डॉक्टर, अहो तुमचं लगीन झालं नाही तर तुम्हाला कळलं असतं बायकोला खुश ठेवणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही. अहो किती करावं लागतं काय काय करावं लागतं तेव्हा बायको कुठेतरी खुश राहते. तुम्ही आहे का नाही आयुष्यात किती बी काय बी करा बायकोसाठी पण तिची अशी बन म्हणे का नाही चालूच असते. तुम्ही काल पिक्चरची तिकीट दिली म्हटलं रविनाला घेऊन जा. रविना एवढीची काय खुश झाली का नाही. लयच भारी झालं बघा. सगळं तुमच्यामुळे झालं डॉक्टर. आणि तुम्हाला सांगतो त्यातली हिरोईन आहे का नाही हिरोईन पिक्चर वडली अशी दाखवली का नाही आग आग म्हणजे नुसती आगच. कशाला तुम्हाला आहे का नाही मी सीनच सांगतो. काय झालं माहितीये का एवढा भारी सीन होता का नाही. बजा, माझ्याकडे वेळ नाहीये. आओ हो डॉक्टर डॉक्टर अहो एवढा सीन आहे का की मग करा तुमचं काम. हा काय होतं या पिक्चर मध्ये ना एक हिरोईन दाखवली हिरोईन आणि ती कशी दाखवली माहिती का गरीब अशी गरीब गाय म्हणजे कुणी बी येईल आणि तिचा फायदा घेऊन जाईल. आणि होतं बी तसंच. त्यातला विलन असतो का नाही विलन. हा तो काय करतो त्याला वाटतं की ऐका की माझी गोष्ट तर ऐका की त्यातला विलन असतो का नाही विलन त्याला वाटतं की ही आहे का नाही मला एका फटक्यात पटल पण त्यासाठी ती करतं काय माहितीये का तिला करतं किडनॅप. हा आता त्याची बी काही चूक नाही म्हणा. अहो हिरोईनची एवढी अशी दाखवली का नाही नुसती आग आग म्हणजे आगच. तिच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं म्हणजे तुमच्यासारखा देव माणूस जरी असता का नाही तरी तो असा रंगारंगीन झाला असता. हा त्या विलननी तिला किडनॅप केलेला असता का नाही ती त्याच्यावर जबरदस्ती करायला जातो. तिथं खरी सगळी मेक आहे बघा. सीन असा बदलतो का नाही म्हणजे काय होतं ती जी कशी गरीब गाय दाखवली का नाही हिरोईन तिच्या आत स्वतःचं रक्षण करणारी अशी मर्दानी बाहेर येते आणि त्याला अशी जी का थोबडी होती का नाही त्याला गपगारच करते म्हणजे त्याला आडवाच करते एका बुकीतच. तुम्हाला सांगतो प्रत्येक मुलीनं त्या हिरोईन सारखं वागलं पाहिजे. हा तसंच व्हायला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे माहिती का सगळ्या शाळेमध्ये हे पिक्चर लावला पाहिजे. मग बघू पोरींकडे वाकड्या नजरेनं बघायची कशी कोणाची हिंमत होती ती. हा तुम्हाला सांगतो नाही त्या पोरीने त्या माणसाचा हात पाय तोडून त्याचा चौरंग केला का नाही तर विचार. तुम्हाला सांगतो बजा, मला ऐकायचं नाहीये. हा दवाखाना की धर्मशाळा ते इथे येऊन सिनेमाच्या गोष्टी सांगत बसलाय की पारावर बसलोय आपण. जा तिकडे नाम्याच्या मॉलमध्ये जाऊन सांग निघ. माझं काही चुकलंय तसं असेल तर मला पायताना ना हाना पण असं चिडू नका हो माझ्यावर. मी चिडत नाहीये बजा, मला इथे काम आहे. तू निघ बरं. बर हा ही आधी नाही का सांगायचं पिक्चर स्टोरी अशी रंगात आली. बर येतो जातो तुम्ही येतो बरं का. डॉक्टर काय करू पुढच्या वेळेला का नाही आपण दोघं संग जाऊ पिक्चरला म्हणजे तुमचा मूड पण असा फ्रेश होऊन जाईल. नाही एकटंच जातो मी. येतो ठेव का चाललो निघलो बघा ह्या पोचलो.
मंजू मंजू बोला ना. काय झालं? अजून तयार झाली नाहीस तू? क्लासला जायचंय की नाही तुला? नाही, आज मी क्लासला नाही जाणार आहे. का? तब्येत जरा बरी नाहीये. काय होतंय? डोळे सुजल्यासारखे दिसत आहेत तुझे. रात्री नीट झोप झाली ना? ताप वगैरे आलाय का? हे बघ, अंगावर काढू नकोस, डॉक्टरांकडे जाऊन ये आधी. हे बघा, मी आजारी नाहीये. जरासं डोकं दुखतंय. गोळी घेतली ना बरं वाटेल. हे बघ, तू नेहमी असंच करतेस आणि मग जास्त तब्येत बिघडते तुझी. डॉक्टरांकडे जाऊन ये आधी. अबर प्लीज फोर्स करू नका. मला कुठेही जायचं नाहीये. तुम्हाला सांगितलं ना की मी आजारी नाहीये. गोळी घेतली की बरं वाटेल. एवढी का चिडली ही? डॉक्टरांकडेच तर जा म्हणलो मी. मागच्या वेळी डोकं दुखत असतानाही क्लासला सुट्टी घेतली नव्हती हिने. मग आता का जात नाहीये? नक्कीच काहीतरी झालंय जे मंजू मला सांगायचं टाळते. मंजू दीदीनं डॉक्टरांच्या कानाखाली वाजवली होती ना, मग त्याचं निशाण का दिसेना झालंय? हे सगळं मी इथे येण्याआधी करायचं. मी इथे आल्यानंतर नाही. वय काय चाललंय? काय नाही, मी विचार करते तुम्हाला बर्फ आणून देऊ का हळद आणि मीठ? कशासाठी? कशासाठी म्हणजे, अहो तुमचा गाल किती लाल झालाय. मंजू दीदीचा हात लय जोरात लागला असेल ना. मला लय जोरात आवाज आला होता बघा. देत राहायचं, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. इथून पुढे कानाखालीचा विषय अजिबात काढायचा नाही, नाहीतर विषय सेंड करून टाकेन तुझा. सोडा डॉक्टर, हात दुखायला लागलाय. तुम्ही ना रडीचा डाव खेळताय. तुम्ही चॅलेंज हारलाय. माझ्या पाया पडावं लागतील ना, म्हणून मला धमकी देताय अशी. मी काही चॅलेंज वगैरे हरलेलं नाही. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी माझी हार मान्य करत नाही. जेव्हा मी मंजुळाला मिळवणार तेव्हाच हे चॅलेंज संपणार. आलं लक्षात? आलं. नाम्या, लगा तुझी मान अजून बरी झाली नाही वैर? ए अरे तूच मोडलीस आणि तूच विचारतोस वय. ए माकडा, काय केलंय रे मी? तुझी मान आधीच वाकडी होती. ए अरे आधी वाकडी होती, तू पार मोडून टाकलीस. तुला मोडण्याशिवाय दुसरं काही येत नाही कर? ए गप्प बसतोस का माकडा? नाहीतर आता नुसती मान मोडली असं तुलाच मोडून टाकीन एका फुकीतच. लगा हे तर कुस्तीच्या फाडत उभा राहिलो का नाही, बाल्या बाल्या पाहिलं ना घाम फुटतो मला बघून. आहे तर वाडीत काय चाललंय? कोणी बी येते मला राग येते. अरे मला काय इज्जत आहे का नाही? काय अरे लगा कोणाची हिंमत झाली माझ्याशिवाय तुला वाढायची? आणि तू तसाच सोडला. ए माकडा,
आता काय डॉक्टरसनी मारू वैर? अच्छा अच्छा, डॉक्टर ओरडले वय. पण का रे? अरे काय कळणं झालंय म्हणून तर डोक्याचा पाक बुगा झालाय माझा. तूच काहीतरी धिंगाणा घातला असशील. ए माकडा, मी कशाला धिंगाणा घालू रे? आता काल डॉक्टरांनी पिक्चरची तिकट दिली ती आम्हाला, म्हणून रवीनाला घेऊन पिक्चरला गेलो. पिक्चर एवढा भारी होता म्हणून त्याची स्टोरी मी डॉक्टरांना सांगायला लागलो, तर लगा ओरडलं माझ्या. नको नको ते बोललं मला. काय नाही बघ, वड्याचं तेल त्यांनी वांग्यावर काढले. अरे मी आता म्हणतोय वड्याचं, वांग्याचं, भज्याचं, मटणाचं अजून कसलं तेल असेल की नाही ते काढू दे, पण माझी उधारी तर देऊ दे. लगा अजून उधारी दिली नाही डॉक्टरांनी. ए माकडा, देतील की का? पळून चाललंय तोय कुठं? कारला काय इथं माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? डॉक्टरांना कशाचा राग आला असेल रे एवढा? नक्कीच काहीतरी बी नसला असेल. पण काय? मला तुमच्याशी बोलायचंय. ऐका, काय मला तुमच्याशी बोलायचंय. निघा निघा इथून. अहो मला तुमची माफी मागायची. मला तुमचं काय ऐकायचं नाहीये, तुमचं तोंडही बघायची इच्छा नाहीये. हे बघा माझे मिस्टर झोपलेत, उगाच इथे तमाशा करू नका. अहो फक्त मी 2 मिनिटं. मला तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला तुमच्याशी नाही बोलायचं म्हटल्यावरती नाही बोलायचं. तुम्ही जर माझं ऐकलं नाही ना तर मी ते आरडाओरडा करीन. काय करणार आहात आरडाओरडा करून? कोणाला सांगणार आहात? तुमच्या नवऱ्याला? काय करणार आहे तो? आपलं काल काय झालं ते सांगणार आहात? आहे तुमच्या तेवढी हिंमत? अहो फक्त 2 मिनिट लागतील, मला बोलू द्या तुमच्याशी. मला तुमच्या संसारात प्रॉब्लेम निर्माण करायचा नाहीये. ते मी करूही देणार नाहीये, म्हणूनच तुम्ही मला इथे नको आहात. निघा म्हटलं ना. अहो प्लीज ऐका ना, तुम्ही 2 मिनिट फक्त ऐकून तरी घ्या ना. तुम्हाला लाज कशी वाटली नाही हो परत इथे यायची? तुमच्या जागी दुसरा कुठलाही माणूस असता ना तर त्याने आयुष्यभर तोंड दाखवलं नसतं. देव माणूस समजत होते मी तुम्हाला, देव माणूस. माझा सगळ्यात जवळचा चांगला मित्र मानत होते, आणि तुम्ही हे असे निघालात. तरी संजू मला 100 वेळा सांगत होता की या माणसाचा खरा चेहरा वेगळा आहे, पण मी त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला, तुमच्यावरती ठेवला. ही सगळ्यात मोठी चूक केली मी. यापुढे माझ्या दारात पाऊल ठेवायची हिम्मत सुद्धा करू नका, कळलं? बरं ठीक आहे, जातो मी, पण एका अटीवर. मला प्लीज माफ केलं म्हणा, नाहीतर मीच माझ्या नजरेत खूप उतरेन. मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. कालचे घडलं होतं ते नव्हतं घडायला पाहिजे. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही प्लीज मला समजून घ्या. मी पुरुष आहे, खूप एकटा पडलोय. कोण आहात तुम्ही? काय समजून घेऊ मी तुम्हाला? तुमचा माझा काय संबंध? सगळे मला जीव तोडून सांगत होते, तुमच्यापासून लांब राहायचे सल्ले देत होते, पण त्यांचं ऐकलं नाही ना त्याची ही शिक्षा भोगावी लागतेय मला. तुमच्यासारखा नीच नालायक ढोंगी माणूस ना मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. तुमच्यासारखी माणसं ना समाजाला कलंक असतात, कलंक. लोकांच्या भावनांची खेळता तुम्ही. तुम्हाला लाज वाटत नाही का हो? पण नाही, याची शिक्षा ना तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच भोगावी लागणार आहे. तुम्ही माझ्या बाबतीमध्ये खूप चुकीचा समज करून घेतलाय. तुम्हाला वाटतंय तसं मी नाहीये. तुम्ही प्लीज ऐका. बस इथेच थांबा. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तरी अख्ख्या गावाला ओरडून तुमचा खरा चेहरा सांगेन. तुमच्यासारख्या राक्षसाला जाळण्यासाठी माझ्या संसाराची होळी करायची वेळ आली ना तरी सुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. माझं काय व्हायचं ते होऊ दे, पण तुम्हाला सोडणार नाही. आणि हो, इथून पुढे माझ्याशी बोलण्याची काय, माझ्याकडे बघायची सुद्धा हिम्मत करायची नाही, कळलं? निघा आता.